नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष कला शाखेच्या विशेषतर एक मराठी म्हणजेच S1 या विषयाच्या मध्ययुगीन गद्यपद्य या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 हत्तीचा दृष्टांत, ज्याचे लेखक आहेत केशीराज व्यास, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या या पाठाला सुरुवात करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, केशीराज व्यास यांचा परिचय आपण सुरुवातीला पाहूया। लेखक केशीराज व्यास हे केशोबास, केशवराज व्यास, मुनी केशीराज या नावांनीही ओळखले जातात। त्यांचे पूर्ण नाव केशीराज चक्रपाणी काळे असे होते। ते पैठण जवळील वरखेड या गावचे होते। गोपाळ पंडित उर्फ अनेराज व्यास हे त्यांचे थोरले बंधू होय। केशीराज हे अत्यंत विरक्त वृत्तीचे होते। त्यांच्या या विरक्तीविषयी नागदेवाचार्यांनी माझा केशव सुखयोगींद्र की गा असे प्रशंसेचे उद्गार काढले आहेत। आपले परम मित्र दामोदर पंडित यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका मद्यप्याच्या तलवारीस केशीराज बळी पडले अशी आख्यायिका आहे। केशीराज व्यासांनी मराठीमध्ये सिद्धांत सूत्रपाठ, दृष्टांत पाठ, मूर्तिप्रकाश तसेच संस्कृतमध्ये रत्नमाला स्तोत्र, ज्ञान कलानिधी स्तोत्र व दृष्टांत स्तोत्र यांची रचना केलेली आहे। तर अशा पद्धतीने केशीराज व्यासांनी विविध ग्रंथ जे आहेत ते लिहिलेले आहेत। त्यातीलच दृष्टांत पाठ या ग्रंथातील एक दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत आज इथे अभ्यासाला आपल्यासमोर घेतलेला आहे। तर हा हत्तीचा दृष्टांत आता आपण पाहूया मित्रांनो। केशीराज व्यासांनी सिद्धांत सूत्रपाठ हा ग्रंथ सिद्ध केलेला होता आणि या सिद्धांत सूत्रपाठातीलच 114 महत्वाची सूत्र निवडून त्याच्या अनुषंगाने काही दृष्टांत सांगून आणि त्या दृष्टांताचा सार सांगून त्यांनी हा दृष्टांत पाठ नावाचा जो ग्रंथ आहे तो देखील सिद्ध केलेला आहे। तर या दृष्टांत पाठातील प्रत्येक सूत्राचा एक दृष्टांत आणि त्या दृष्टांत संपल्यानंतर एक दाष्टांतिक म्हणजेच त्या दृष्टांताचा सार किंवा त्या सूत्राचं सार जे आहे ते केशीराज व्यासांनी दिलेलं आहे। तर इथे आपण पाहूया हत्तीचा दृष्टांत। सूत्र आहे, जो जे होओनी असे तो तेची बोले, अनंतर शक्ती परमेश्वर सकळासीही विषय व्यवस्था करीते। जो जसं काही असतो तो त्याच पद्धतीने बोलत असतो, किंवा आपण असं म्हणतो या विश्वाचा आकार केवढा, तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, म्हणजे जो जितकी कल्पना करतो किंवा ज्याची जी क्षमता असते त्या क्षमतेनुसार तो या सृष्टीचं, परमेश्वराचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करत असतो। या सूत्राच्या भोवती हा एक दृष्टांत गुंफलेला आहे। तो दृष्टांत आपण पाहूया, हत्तीचा दृष्टांत। तर गावा हस्ती आला, तेथ जात्यंद हस्ती पाहू गेले। एके पाऊ देखिला, एके सोंड देखिली, एके कानू देखिला, एके पाठी देखिली, एके पोट देखिले, एके पूस देखिली। मग एकमेका संवादती, अरे तू हस्ती देखिला? पाव देखिला तो म्हणे हस्ती खांबा सारिखा, सोंड देखिली तो म्हणे हस्ती मुसळा सारिखा, कानू देखिला तो म्हणे हस्ती सुपा सारिका, पाठी देखिली तो म्हणे हस्ती भिंती सारिखा, पोट देखिले तो म्हणे हस्ती कोथळे या सारिखा, पूस देखिली तो म्हणे हस्ती खराटे या सारिखा। ऐसे एकमेका उरोधिती, तयांमध्ये एक डोळसू असे, तो म्हणे हा हस्तीचा एकू एकू अवयवू होय, परी हस्ती नव्हे, ऐसा अवयवी युक्त तो हस्ते। तर अशा पद्धतीचा हा दृष्टांत तत्कालीन 13व्या शतकातील या मराठी भाषेच्या गद्यात्मक शैलीमध्ये येथे लिहिलेला आहे मित्रांनो। आणि त्याच्या खाली एक दाष्टांतिक दिलेला आहे, म्हणजे त्याचं सार दिलेला आहे। तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे, तो तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे। ज्ञानिया असे तो म्हणे, हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय, परी परमेश्वरू नव्हे, ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू। तर अशा पद्धतीने दाष्टांतिक दिलेला आहे।
तर अशा पद्धतीने आपण सूत्र, दृष्टांत आणि दाष्टांतिक याचं वाचन केलेलं आहे. आता हा पण दृष्टांत प्रत्येक वाक्यगणित त्याचा जो अर्थ आहे तो समजून घेऊया आणि 13व्या शतकातील मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा या अनुषंगाने काय बदल झाले ते देखील त्या दृष्टीने आपल्या लक्षात येतील. जो जे होओनी असे तो तेची बोले, सूत्रापासूनच आपण सुरुवात करूया. तर चक्रधरोक्त हे सूत्र, जो जे होओनी असे. आता होओनी असा शब्द जर लिहायचा असला तर आपण अ वरती 2 मात्रा नाही देत, आपण व वडाचा काढतो आणि त्याला काना देऊन वरती 1 मात्रा देतो. म्हणजे होओनी हा शब्द आत्ताच्या भाषेमध्ये आपण होऊन असा उच्चारतो. पहिला मुद्दा म्हणजे होऊन. होऊनी असं म्हटलं तरी उखडाचा असेल किंवा होओनी असं म्हटला तरी तो व वडाचा असेल. तर 13व्या शतकातील मराठी भाषा लिहिण्याची पद्धत ही देखील आपल्याला या पहिल्या सूत्राच्या पहिल्या ओळीतूनच लक्षात येते. अनंतर शक्ती परमेश्वर सकाळासीही विषय व्यवस्था करीती. शेवटचं जो शब्द अक्षर असतं मराठीमध्ये शक्यतोवर आता आधुनिक नियमानुसार किंवा आधुनिक आपल्या बोलीभाषेच्या उच्चारणानुसार ते नेहमीच दीर्घ उच्चार आपण करत असतो शेवटच्या अक्षरावरती. मात्र महानुभाव पंथ ज्या काळामध्ये होता, ज्या काळात हा दृष्टांत पाठ लिहिला गेलेला आहे, किंबहुना अगदी ज्ञानेश्वरीमध्ये देखील शेवटचं जे उच्चारण असायचं, शेवटचं अक्षर जे असायचं ते ऱ्हस्व असलेलं आपल्याला दिसतं. इथे देखील होओनी, तेची, अनंतर शक्ती, सकळासीही इथे ही जो आहे तो दीर्घ दिलेला आहे, पण करीती इथे मात्र तो ऱ्हस्व आहे. तर अशा पद्धतीने जो शब्द अंत्य शब्द आहे आणि जो उपांत्य शब्द आहे तो मात्र दीर्घ असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे करीतीचा री जो आहे तो दीर्घ आणि ती मात्र ऱ्हस्व. अशा पद्धतीने आपल्याला त्या काळातील भाषेत आणि आजच्या काळातील भाषेत उच्चारणामध्ये जे भेद झालेले आहेत ते आपल्या लक्षात येतात मित्रांनो. आता आपण बघूया दृष्टांत. गावा हस्ती आला. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक हत्ती आला. तेथ जात्यंध हस्ती पाहू गेले. जात्यंध म्हणजे जे जन्मापासूनच अंध आहेत, आंधळे आहेत, ते हस्ती पाहू गेले म्हणजे पाहायला गेले. एके पाऊ देखिला, त्यातील एकाने पाय पाहिला. एके सोंड देखिली, एकाने सोंड पाहिली. एके कानू देखिला, एकाने कान पाहिला. एके पाठी देखिली, एकाने पाठ पाहिली. एके पोट देखिले, एकाने पोट पाहिले. एके पूस देखिली, मग एकमेका संवादती. अरे तू हस्ती देखिला. म्हणजे जन्मापासून जे आंधळे आहेत तर ते जर एखादी गोष्ट पाहतील तर अर्थातच ते स्पर्शाने समजून घेण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टी ज्या सुवासिक असतील त्या गंधाने समजून घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की जर एखादा अवयव नसेल तर आपण दुसऱ्या अवयवाने त्याचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच पूर्वीच्या काळी जो आपण त्याला हँडिकॅप्ड असा शब्द वापरत होतो, अपंग असा शब्द वापरत होतो, आता त्याला आपण हँडिकॅप न म्हणता त्याला दिव्यांग असा शब्द आपण वापरत असतो की त्यांना एक दिव्यांग प्राप्त झाले असतं त्यातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर इथे मात्र हे जे 4 अंध आहेत, जन्मापासून आंधळे आहेत, ते हाताने तो हत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यातील एकच व्यक्ती त्या हत्तीचे वेगवेगळे अवयव पाहत नाही, तर तो एकच भाग पाहतो आणि त्यामुळे तो जे आकलन करतो ते आकलन मात्र अपूर्ण असतं. इथे एकाने पाव पाहिला म्हणजे पाय पाहिला, एकाने सोंड पाहिली, एकाने कान पाहिला, एकाने पाठी पाहिली आणि एकाने पोट पाहिले, एकाने शेपटी पाहिली. आणि मग ते एकमेकांना म्हणायला लागले की अरे तुम्ही हत्ती पाहिला का? तर ज्याने पाय पाहिला होता तो म्हणतो काय, तर पाव देखील तो म्हणे हत्ती खांबासारखा. ज्याने पाय पाहिलाय तो म्हणतो हत्ती जो आहे तो खांबासारखा आहे. आता हत्तीचा पाय असा जाडजूड असा खांबासारखा, म्हणून त्याचं आकलन असं झालं की हत्ती हा खांबासारखा आहे. आता त्यातील एकाने सोंड पाहिली, सोंड देखील तो म्हणे हस्ती मुसळासारखा. मुसळ जे आपण उखळामध्ये कांडण्यासाठी वगैरे वापरतो त्या मुसळासारखं त्याला ते भासलं. थोडं आकाराने लहान पण लांब असं
आणि धरून असं हे करता येईल अशा पद्धतीने त्याने आकलन केलं की मुसळ आणि मुळात त्यांनी खांबही पाहिलेला नसतो, कारण ते जन्मापासून आंधळे आहे आणि मुसळही पाहिलेलं नसतं. पण त्यांनी त्याचं जे वर्णन त्यांनी जेव्हा स्पर्श करून मुसळ म्हणजे काय समजून घेतलेलं आहे, जेव्हा खांब म्हणून म्हणजे काय समजून घेतलेलं आहे, एकाने सूप म्हणजे काय समजून घेतलेलं आहे, तर त्या दृष्टीने त्यांना जी गोष्ट ज्ञात होती त्या आधारावरती त्यांनी त्या हत्तीचं परीक्षण केलं, निरीक्षण केलं त्यांच्या कल्पनेप्रमाणे. आणि म्हणून ज्याने सोंड देखिली तो म्हणे असती मुसळासारिका, कानू देखिला तो म्हणे असती सुपासारिका. ज्याने कान पाहिला त्याला हत्ती हे सुपासारखं, जे आपण पाखडण्यासाठी वगैरे वापरतो त्या सुपासारिका वाटलं. एकाने पाठीला हात लावला तो पाठी देखील तो म्हणे असती भिंतीसारखा. त्याला ती भिंत जशी उभी असते किंवा सपाट असते त्या पद्धतीने हत्तीची पाठ लागली आणि मग त्याने अशी कल्पना केली की हत्ती जो आहे तो असा भिंतीसारखा आहे. त्यातील एकाने पोटाला हात लावला तर पोट असं गोलाकार फुगलेल्या पोत्यासारखं, त्यामुळे पोट देखील तो म्हणे असती कोथळे यासारखा. आणि त्यातील एक जो होता त्याने शेपटीला हात लावला तर हत्तीची शेपटी ही त्याच्या एकूण शरीराच्या मानाने खूप छोटी आणि बारीक असते आणि तिच्यावरती केस वगैरे असे असतात. तर खराट्याला हात लावून ज्याने पाहिलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये पूर्वी, त्याने खराट्याच्या जशा काड्या वगैरे असतात किंवा त्याला दोरे असतात त्या बारीक काड्यांसारखं, त्याला त्या हत्तीच्या शेपटीवरचे सगळे केस म्हणजे खराट्यासारखीच आहे आणि खाली त्याला एक गोंडा, अशा पद्धतीने तो खराटाच जणू काही आहे असं त्याला वाटलं. आणि मग त्याने कल्पना केली की असती खराटे यासारिका, ऊस देखील तो म्हणे असती खराटे यासारिका, पोट देखील तो म्हणे असती कोथळे यासारिका. कोथळा म्हणजे असं फुगलेलं पोट किंवा पूर्वीच्या काळी एक मोठ असायची जी पाणी काढण्यासाठी वापरली जायची आणि ती अशी शिवलेली असायची, चांबड्यापासून शिवलेली असायची, तर त्या पद्धतीचं. तर त्यांनी ऍक्च्युली जसं काय आकलन केलेलं असेल, यापूर्वी पाहिलेलं असेल त्या पद्धतीने सांगतायत की हस्ती कोथळ्यासारखा म्हणजे फुगलेल्या पोत्यासारखा असा तो आहे. अशी ते एकमेका उरोधिती म्हणजे एकमेकांना ते अशा पद्धतीने संवाद साधताय, एकमेकांशी वाद घालतायत की मी बघितला हत्ती आणि तो असा आहे, दुसरा त्यांच्या पद्धतीने सांगतोय. आणि मग त्यांच्यामध्ये एक जण डोळस होता, त्याला डोळे होते, तो जन्मापासून आंधळा नव्हता, त्याने हे सगळं जग पाहिलेलं होतं आणि त्याला सूप म्हणजे काय हे देखील माहितीये, भिंत म्हणजे काय हे देखील माहितीये, पाठ म्हणजे काय हे देखील माहितीये, मुसळ म्हणजे काय हे देखील माहितीये आणि त्याने खांबाही पाहिलेला आहे. पण तरी देखील त्याने हत्ती देखील पाहिला आहे. आणि मग तो म्हणतो की तुम्ही जे आकलन केलेलं आहे हा हत्तीचा एकू अवयव होय, हा हत्तीचा फक्त एक अवयव आहे, परी हस्ती नव्हे, ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. या सर्व गुणांनी सर्व अवयवांनी युक्त जो आहे तो हस्ती आहे. तर ही त्या डोळस माणसाचं निरीक्षण आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण काही गोष्टी आपल्या पूर्व अनुभवाच्या अनुषंगाने जोखण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा प्रत्यक्ष निरीक्षण न करता, प्रत्यक्ष सर्वांगाने त्याचं समीक्षण न करता आपण त्याची एकच बाजू पाहून त्यावरती आपलं मत व्यक्त करत असतो. तर त्यामधून ते पूर्ण आकलन झालेलं नसतं. त्यावेळेला आपली अवस्था ही या जात्यांध असलेल्या माणसांसारखीच होते. म्हणून कोणत्याही गोष्टीचं सर्वांगीण आकलन करून आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. हा देखील एक बोध आपल्याला या दृष्टांतातून मिळतो. इथे जो आध्यात्मिक अर्थाने आलेला दृष्टांत आहे आणि त्याचं सार त्यांनी सांगितलंय की जैसे तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे, ज्याला ज्या पद्धतीने शक्ती मिळालेली असेल, ज्याची जी कुवत असेल, तो तिये शक्ती ते परमेश्वर म्हणे. आणि त्याला त्याच्या शक्तीने जे काही आकलन होतं परमेश्वराचं, तो त्याच शक्तीला परमेश्वर म्हणतो. वेगवेगळे धर्म, पंथ, जाती यामध्ये जो परमेश्वर विभागला गेलेला आहे, तर या वेगवेगळ्या धर्मपंथांमध्ये धर्मपंथांचे जे कट्टर अनुयायी असतात ते मात्र आपल्याच धर्मातील ईश्वर हा खरा आहे आणि इतर धर्मियांनी पाहिलेली गोष्ट खोटी आहे असं म्हणतात. हे अगदी त्या जात्यांध असलेल्या माणसांसारखंच असतं. म्हणजे एकाने पोट पाहिलं, एकाने त्याचा पाय पाहिला, एकाने सोंड पाहिले, एकाने कान पाहिला आणि एकाने शेपटी पाहिली. त्या पद्धतीने ज्यांनी आकलन केलं त्या पद्धतीने बऱ्याचदा हे इतरांचं न ऐकून घेता फक्त आपण जेवढं सांगतो तेवढंच खरं आहे अशा मताचं
इतरांवरती आरोपण करणारे किंवा त्यांना ते ऐकायला भाग पाडणारे असे काही कट्टरपंथीय लोक असतात, ते त्यांना जे आकलन झालेलं आहे परमेश्वराचं तेच खरं आहे असं म्हणतात. मात्र खऱ्या अर्थाने ते ज्ञानी नसतात, ते डोळस नसतात, तर ते आंधळे असतात आणि म्हणूनच त्यांना अंधभक्त असंही म्हटलं जातं. आणि त्या अंधभक्तांची जी भक्ती असते, जी श्रद्धा असते, त्यातूनच अंधश्रद्धा ही निर्माण होते. त्यामुळे परमेश्वराच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या धर्मांनी, वेगवेगळ्या पंथांनी जे जे काही आकलन मांडलेलं आहे ते त्यांच्या प्रकाशामध्ये जरी ते खरं असलं तरी ते पूर्ण सत्य असू शकत नाही. तर त्या सगळ्यांचं मिळून असलेलं आकलन म्हणजे परमेश्वर होय. तो परम ईश्वर आहे, तो ईश्वर आहे, म्हणजे तो नश्वर नाही. या जगात जे नश्वर न होणारी असं अंतिम सत्य असणारी गोष्ट आहे ते म्हणजे ईश्वर. आणि हा ईश्वर हा निर्गुण, म्हणजे त्याला कोणत्याही गुणाची बाधा होत नाही, त्याला आगीचा चटका लागत नाही, पाण्याने चंदनाने शीतल वाटत नाही, त्याला कुठल्याही गोष्टीने कुठलाही फरक पडत नाही. हे सगळं जग त्यानेच निर्माण केलेलं आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला त्यानेच निर्माण केलेले या जगामधली सगळी त्याची जी लेकर आहे त्यांच्यामध्ये तो भेदभाव तरी कसा करेल. तर असा एक सर्वसमावेशक, सर्व धर्म समभाव दृष्टी देणारा हा दृष्टांत आपण इथे आता पाहिला. आणि मग या दृष्टांताचं सार असं आहे की जो ज्ञानी असतो, ज्ञानी असे तो म्हणे, हे ईश्वराची एकी शक्ती होय, परी परमेश्वरू नव्हे, ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू. विविध धर्मियांनी, विविध पंथीयांनी त्यांच्या पद्धतीने ज्या ज्या शक्तीचं वर्णन केलंय त्या सगळ्या शक्तींनी युक्त तो म्हणजे परमेश्वर. अशा पद्धतीचं दार्ष्टांतिक म्हणजे सार, म्हणजेच तात्पर्य या दृष्टांताचं इथे केशीराज व्यासांनी नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या संपादक महोदयांनी या दृष्टांत पाठातील आपल्याला जो हत्तीचा दृष्टांत आहे त्यातील काही कठीण शब्दांचे अर्थ आपल्या माहितीसाठी दिलेले आहे. सकळ म्हणजे सर्व, जात्यांध म्हणजे जन्मांध, जन्मापासून जे आंधळे आहेत, उरोधणे म्हणजे संवाद करणे, चर्चा करणे, वाद करणे, सूत्र म्हणजे शास्त्र प्रवर्तक आचार्यांनी त्या शास्त्रावर दिलेले मूल ग्रंथ त्याला सूत्र असं म्हटलं जातं. आणि त्यातील सुटी वाक्य त्याला देखील सूत्र म्हटलं जातं. इथे महानुभाव पंथामध्ये चक्रधर यांनी किंवा गोविंद प्रभू यांनी त्यांच्या तत्वज्ञानात जी काही महत्वाची सूत्र सांगितलेली आहे, जे काही त्यांचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याचं सार रूप असणारं सूत्र, त्यांच्या तोंडीची जी वाक्य आहेत ती सूत्रे, जी सिद्धांत सूत्रपाठ मध्ये केशवराज व्यासांनी एकत्रित केलेले ते सूत्र इथे अपेक्षित आहे. मित्रांनो, तर दृष्टांत म्हणजे उदाहरण, एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर आपण ती उदाहरणासह स्पष्ट करून सांगतो, त्यालाच दृष्टांत असं म्हणतात. आणि दार्ष्टांतिक म्हणजे तात्पर्य किंवा सार. तर असे कठीण शब्दांचे अर्थ या पाठामध्ये आपण समजून घेतलेले आहे. यानंतर अधिक माहिती देखील आपल्या संपादक महोदयांनी आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. दृष्टांत पाठाविषयीची अधिक माहिती अशी आहे की केशीराज व्यास, ज्यांना मुनी केशीराज असंही म्हटलं जातं, तर या केशीराज व्यासांनी भाईम भटांच्या लीळा चरित्रातून चक्रधरोक्त म्हणजे चक्रधरांनी उक्त, चक्रधरांच्या तोंडातून जे बोलले गेलेले आहेत अशी काही निवडक सूत्रे गोळा करून सिद्धांत सूत्रपाठ हा गद्य ग्रंथ सिद्ध केला. आणि त्यामुळे केशीराजांकडे महानुभाव तत्वज्ञानाची मांडणी करण्याचे श्रेय जाते. श्री चक्रधरांनी आपले तत्वज्ञान मुख्यतः नागदेवाचार्य, महदायसा, रामदेव आणि बाईसा या 4 शिष्यांना सांगितले. हे तत्वज्ञान विशद करण्यासाठी केशीराजांनी 114 दृष्टांत निवडून दृष्टांत पाठ हा गद्य ग्रंथ सिद्ध केला. प्रथम श्री चक्रधरोक्त सूत्र व दृष्टांत आणि शेवटी केशीराजांनी दार्ष्टांतिक दिले आहे, अशी या ग्रंथाची रचना आहे. या ग्रंथाविषयी केशीराजांनी मूर्तिप्रकाश, तसेच या ग्रंथाशिवाय केशीराजांनी मूर्तिप्रकाश, तसेच संस्कृतमध्ये रत्नमाला स्तोत्र, ज्ञानकला निधी स्तोत्र व दृष्टांत स्तोत्र यांची देखील रचना केलेली आहे.
त्यानंतर हत्तीचा दृष्टांत, या दृष्टांताबद्दल ही अधिक माहिती आपल्याला आपल्या संपादक महोदयांनी दिलेली आहे की हा दृष्टांत जो आहे तो चक्रधरांनी डोमेग्रामला, ज्याला आपण डोमगाव असं म्हणतो आता हल्ली विदर्भामधलं, तर त्या डोमेग्रामला देमाइसास आपल्या गावी जाण्यास सांगितलं तेव्हा निरूपण केला. देमाइसा ही चक्रधरांची एक शिष्य होती आणि ती चक्रधरांना अनुसरत होती. मात्र चक्रधरांनी तिला तू पुन्हा घरी जाऊन आपल्या संसारात लक्ष घाल असं म्हणून जेव्हा तिला सांगितलं तेव्हा श्री चक्रधर डोमेग्रामला असताना त्यांनी देमाइसाला घरी जाण्यास सांगितलं. त्यावर देमाइसा म्हणतात की मी सर्व त्याग करून आपणास अनुसरले आणि आपण मला जायला सांगता. तेव्हा श्री चक्रधर म्हणतात तुमचा त्याग श्रेष्ठ नाही, कारण घरातील सर्व मरण पावल्यावर तुम्ही सर्व त्याग केला, याला सर्व त्याग असे कसे म्हणता येईल? ज्या वेळेला माणसाकडे काहीच नाही तेव्हा त्याने त्याग केलाय असं कसं म्हणावं लागेल? तर ज्या वेळेला आपल्याकडे असतं त्यावेळेला आपण ते सोडतो, त्या गोष्टीला आपण त्याग म्हणतो. असे त्यागाचे 4 प्रकार देखील त्यावेळेला चक्रधरांनी सांगितले. त्यावेळी हा दृष्टांत त्यांनी सांगितलेला होता. या पाठातील सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक यांची तत्वज्ञानात्मक आशयघनता, सूत्रबद्धता ही महत्वाची आहे. त्याचबरोबर लोकव्यवहारातील चपखल उदाहरण, कथनशैली, उपमांची योजना, अल्पाक्षरता हे विशेषही महत्वाचे ठरतात. मित्रांनो, आता जो आपण हत्तीचा दृष्टांत पाहिला YouTube वरती, या हत्तीच्या दृष्टांताच्या संदर्भामध्ये एक ॲनिमेटेड व्हिडिओ देखील करण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ आपण या इथे जी लिंक आपल्याला दिसते आहे स्क्रीनवरती, त्या लिंकवरती जाऊन किंवा स्क्रीनवरती दिसणारा QR कोड आपल्या मोबाईल मधील QR कोड स्कॅनरने स्कॅन करून आपण YouTube वरची तो व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता. मित्रांनो, आपल्या अधिक माहितीसाठी म्हणून हे मी आपल्याला इथे जोडलेले आहे. आपण त्याचाही अवश्य लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला हत्तीचा दृष्टांत अजूनही चांगल्या पद्धतीने किंवा एक ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने जो ॲनिमेटेड व्हिडिओ आहे त्यातून समजून घेता येऊ शकेल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या कोरोनाचा काळ आहे आणि त्यामुळे सर्व परीक्षा या ऑनलाईन होत आहेत आणि त्यातल्या त्यात त्या बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात होत आहेत. त्या अनुषंगाने या हत्तीचा दृष्टांत या पाठावरती साधारण कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्या अनुषंगाने आपण याचं आकलन करूया की हत्तीचा दृष्टांत, या दृष्टांताचे लेखक कोण आहेत, या पाठाचे लेखक कोण आहेत, तर ते केशीराज व्यास आहेत. त्यानंतर केशीराज व्यास हे कोणत्या कोणत्या नावांनी ओळखले जातात, तर केसोबास, केशवराज व्यास, मुनी केशीराज या नावांनीही ते ओळखले जातात. केशीराज व्यासांचं पूर्ण नाव काय, तर केशीराज व्यासांचं पूर्ण नाव केशीराज चक्रपाणी काळे असे होते. केशीराज व्यास यांचे गाव कोणते, तर केशीराज व्यास यांचे गाव पैठण जवळील वरखेड हे होते. आणि केशीराज व्यासांचे थोरले बंधू त्यांचे नाव काय, तर गोपाळ पंडित उर्फ अनेराज व्यास हे केशीराज व्यासांच्या थोरल्या बंधूंचे नाव आहे. आणि केशीराज व्यासांविषयी नागदेवाचार्यांनी, म्हणजेच केशीराज व्यासांच्या विरक्तीविषयी नागदेवाचार्यांनी कोणते उद्गार काढलेले आहेत, तर केशीराज व्यासांच्या विरक्त वृत्तीविषयी माझा केशव सुख योगींद्र की गा असे प्रशंसेचे उद्गार नागदेवाचार्यांनी काढलेले आहेत. आणि कोणत्या आपल्या परम मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात केशीराज बुडी पडले, तर महानुभाव संप्रदायातील दामोदर पंडित या आपल्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात केशीराज बळी पडले अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर केशीराजांनी मराठीत कोणते ग्रंथ रचलेले आहेत, तर केशीराजांनी मराठीत सिद्धांत सूत्रपाठ, दृष्टांत पाठ, मूर्ती प्रकाश हे ग्रंथ लिहिलेले आहेत. संस्कृतमध्ये केशीराज व्यासांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत, तर संस्कृतमध्ये रत्नमाला स्तोत्र, ज्ञानकलानिधी स्तोत्र व दृष्टांत स्तोत्र यांची रचना केलेली आहे. असे प्रश्न आपल्या लेखकाच्या परिचयावरती विचारले जाऊ शकतात. हत्तीच्या दृष्टांताच्या अनुषंगाने देखील आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, गावामध्ये आलेल्या हत्तीला पाहायला कोण गेलं, तर तेथे जे जात्यांध होते
ते त्या हत्तीला पाहायला गेले. ज्या अंध व्यक्तीने हत्तीचा पाय पाहिला त्याने हत्ती कसा असल्याची कल्पना केली, तर ज्याने हत्तीचा पाय पाहिला त्याने हत्ती खांबासारखा आहे असे म्हटले. त्याचप्रमाणे ज्याने हत्तीची सोंड पाहिली त्याने हत्ती कसा आहे असं सांगितलं, तर ज्याने हत्तीची सोंड पाहिली त्याने हत्ती मुसळासारखा आहे असे म्हटले. ज्याने हत्तीचा कान पाहिला त्याने हत्ती कसा आहे अशी कल्पना केली, तर ज्याने हत्तीचा कान पाहिला त्याने हत्ती सुफासारखा आहे अशी कल्पना केली. ज्याने हत्तीची पाठ पाहिले त्याने हत्ती कसा असल्याची कल्पना केली, तर ज्याने हत्तीची पाठ पाहिली त्याने हत्ती हा भिंतीसारखा आहे अशी कल्पना केली. ज्याने हत्तीचं पोट पाहिलं त्याला हत्ती कसा आहे असं वाटले, तर ज्याने हत्तीचं पोट पाहिलं त्याला हत्ती किंवा हत्ती हा कोथळ्यासारखा म्हणजे पोत्यासारखा आहे असं वाटलं. त्यानंतर ज्याने हत्तीची शेपटी पाहिली त्याने शेपटीला स्पर्श केला त्याला हत्ती कसा आहे असं वाटलं, तर ज्या जात्यंध व्यक्तीने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला त्याला हत्ती हा खराट्यासारखा झाडूसारखा वाटला मित्रांनो. त्याचबरोबर डोळस व्यक्तीने या जात्यंध व्यक्तींना हत्ती कसा असल्याचे सांगितले, तर त्यांनी जे वर्णन केलेलं होतं हत्ती खांबासारखा, हत्ती मुसळासारखा, हत्ती सुपासारखा, हत्ती भिंतीसारखा, हत्ती कोथळ्यासारखा आणि हत्ती खराट्यासारखा, त्यांच्या संदर्भात डोळस व्यक्तीने सांगितलं की हा हत्तीचा एक एक अवयव आहे, परी हत्ती नाही. तर या सर्व गुणांनी युक्त, सर्व अवयवांनी युक्त असा जो आहे तो हत्ती आहे. यावरती कोणतं दृष्टांतिक दिलेलं आहे, तर तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वर म्हणे. ज्याला जसा अनुभव ज्याच्या शक्तीच्या कुवतीप्रमाणे येतो, आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या भक्तीप्रमाणे त्यांच्या शक्तीप्रमाणे जो अनुभव येतो तो त्याच शक्तीला परमेश्वर समजतो. मात्र तरीही त्यांची अवस्था ही त्या जात्यंध व्यक्तीसारखी असते. किंबहुना अशा जात्यंध व्यक्तीला म्हणूनच अध्यात्मामध्ये मुमुक्षु असा शब्द देखील वापरलेला आहे, की ज्यांना ज्ञानाची ओढ असते पण ते पूर्ण ज्ञानी झालेले नसतात. ते जात्यंध सारखेच किंवा अपूर्ण ज्ञानी असतात आणि मग ते त्या अवस्थेमध्ये बऱ्याचदा चुकीची कल्पना केली जाण्याची शक्यता असते. तर इथे पण तसंच सांगितलेलं आहे की तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे. हे दृष्टांतिक आहे. आणि त्याचप्रमाणे ज्ञानीय असे तो म्हणे हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय परमेश्वरू नव्हे ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू. ज्ञानी माणूस परमेश्वराचं आकलन कसं करतो, तर अज्ञानी माणसाला किंवा मुमुक्षुस ईश्वराचे जे काही आकलन झालेले असते ते ईश्वराचे परिपूर्ण आकलन नसते, पण त्यांच्या झालेल्या ज्ञानाच्या अनुषंगाने एकत्रितकरण करून ती सर्व परमेश्वराची शक्ती आहे असं ज्ञानी मनुष्य म्हणतो. तर असे काही प्रश्न जे आहेत ते या पाठाच्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात. दृष्टांत या शब्दाचा अर्थ काय, तर दृष्टांत म्हणजे उदाहरण. दाष्टांतिक या शब्दाचा अर्थ काय, तर तात्पर्य किंवा सार. अशा पद्धतीने देखील काही प्रश्न तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात. जी काही अधिकची माहिती आपल्या संपादक महोदयांनी पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यावरती देखील आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ केशीराजांनी सिद्धांत सूत्रपाठ या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले सूत्र त्यांनी कोठून घेतलेले आहेत, तर ते त्यांनी लीळाचरित्रातून घेतलेले आहेत. सिद्धांत सूत्रपाठातील सूत्रे ही कोणाची आहेत किंवा कोणी उक्त केलेली आहे, कोणाच्या मुखातून ती उद्धृत झालेली आहेत, तर ती चक्रधरोक्त सूत्रे आहेत. त्यानंतर महानुभाव तत्वज्ञानाची मांडणी करण्याचे श्रेय कोणाकडे जाते, तर ते केशीराजांकडे जाते. चक्रधरांनी आपले तत्वज्ञान कोणत्या 4 शिष्यांना सांगितले, तर चक्रधरांनी आपले तत्वज्ञान नागदेवाचार्य, महदाईसा, रामदेव आणि बाईसा या 4 शिष्यांना सांगितले. केशीराज व्यासांनी सिद्ध केलेल्या दृष्टांत पाठामध्ये एकूण किती दृष्टांत आहेत, तर केशीराज व्यासांच्या दृष्टांत पाठ या ग्रंथामध्ये एकूण 114 दृष्टांत आहेत. दृष्टांत पाठाची रचना कशी आहे, तर प्रथम श्री चक्रधरोक्त सूत्र, त्यानंतर दृष्टांत आणि शेवटी दाष्टांतिक अशा पद्धतीने या दृष्टांत पाठ ग्रंथाची रचना आहे.
दृष्टांत पाठ या ग्रंथाशिवाय केशीराजांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? तर त्यांनी मूर्ती प्रकाश आणि सिद्धांत सूत्रपाठ हे ग्रंथ लिहिलेले आहेत. संस्कृत मधून केशीराजांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? तर संस्कृत मधून रत्नमाला स्तोत्र, ज्ञान कलानिधी स्तोत्र आणि दृष्टांत स्तोत्र यांची रचना केशीराज व्यासांनी केलेली आहे. असं दृष्टांत पाठाविषयीच्या अधिक माहितीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. हत्तीचा दृष्टांत याविषयी जी अधिक माहिती दिलेली आहे त्यावरती देखील काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, हत्तीचा दृष्टांत चक्रधरांनी केव्हा सांगितला? तर हत्तीचा दृष्टांत चक्रधरांनी डोमेग्रामला देमाईसेला जेव्हा आपल्या गावी जाण्यास सांगितले तेव्हा निरूपण केला. मी सर्व त्याग करून आपणास अनुसरले आणि आपण मला जायला सांगता, असा प्रश्न कोणी कोणास विचारला? तर हा प्रश्न देमाईसेने श्री चक्रधरांना विचारलेला आहे. तुमचा त्याग श्रेष्ठ नाही, कारण घरातील सर्व मरण पावल्यावर तुम्ही सर्व त्याग केला, याला सर्व त्याग असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न कोणी कोणास विचारला? तर हा प्रश्न श्री चक्रधर स्वामींनी देमाईसेस विचारलेला आहे. दृष्टांत पाठ याची कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील? तर लोकव्यवहारातील चपखल उदाहरणे, कथन शैली, उपमांची योजना आणि अल्पाक्षरता ही वैशिष्ट्ये आपल्याला दृष्टांत पाठ या ग्रंथाची सांगता येतील. या स्वरूपाचे काही प्रश्न या दृष्टांतावरती विचारले जाऊ शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण दृष्टांत पाठ या पाठातील हत्तीचा दृष्टांत जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहे तो आपण आज पाहिला. आपल्या सगळ्यांना तो समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील पाठाच्या निमित्ताने असलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.